जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज प्रापंचिक मोहातून पूर्णपणे मुक्त. तुकाराम आता विरक्तीचं जीवन जगत होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी सारी कागदपत्र, गहाणपत्र, खरेदी खत, तारण गहणखत गोळा केली. या दुष्काळात कोण काय देणार म्हणून जपायचं. ती सारी इंद्रायणीत बुडवून टाकायला निघाले. पण कान्होबाला आशा होती, आज ना उद्या काळ सुधारेल, त्यावेळी याचा उपयोग होईल वसुली करायला. म्हणून त्याने त्यातला आपला अर्धा हिस्सा, कागदपत्राचा अर्धा गट्टा आपल्या ताब्यात घेतला. तुकोबाने उरलेला अर्धा गट्टा इंद्रायणीला अर्पण केला आणि व्यवहार जंजाळातून ते कायमचं मुक्त झाले. लोक कुतिस्तपणे म्हणू लागले, आता जोगी झाले, फकीर झाले. होय ना, आता भीक मागायची उत्तम सोय करून ठेवली. तुकारामांची विरक्तीत विवेक होता, विचार होता, हे यापूर्वीच सांगितले आहे. त्यांना सदविवेकातून जीवनातील कूट प्रश्न सोडवायचे होते. शाश्वत तत्वाचा शोध घ्यायचा होता. त्यासाठी प्रत्येक मोहातून मुक्त होणे आवश्यक होतं. म्हणून त्यांनी सावकारीसारख्या आडलांचा फायदा घेणाऱ्या व्यवसायावर प्रथम पाणी सोडले. आपल्या सर्व प्रापंचिक आशा आकांक्षांना त्यांनी हेतुपूर्वक तिलांजली दिली. आता त्यांना स्वतःच्या कष्टाने पोटापुरतं तेवढं मिळवायचं होतं आणि उरलेला सर्व वेळ परमात्म साधनेतच घालवायचा होता. तुकाराम महाराजांचा परोपकार तुकोबा आता स्वतःपुरते राहिले नव्हते की कुटुंबापुरतेही राहिले नव्हते. अवघा लोक त्यांना आता परमेश्वरासारखा दिसू लागला होता. लोक जैसा ओक धरिता धरवेना, ही भावना आता कोठच्या कोठे लोपून गेली होती. प्रत्येक प्राणी मात्रा परमात्मा अंशरूपाने आहे, त्यालाच आत्मा म्हणतात. प्राणी मात्राची सेवा करून त्यांच्या आत्म्याला संतुष्ट केलं तर एका परीने परमात्मा संतुष्ट होतं. हे जाणून लोकांनाही ते सांगू लागले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू की तोची भगवंताची मूर्ती. अशा प्रकारे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, हा वारकरी संप्रदायाचा भूतदयावादी आचार त्यांच्या प्रत्यक्ष आचरणात येऊ लागला होता. ते भले लोक जाणत होते, पण बुऱ्या लोकांना मात्र अजून दुखू इच्छित नव्हते. कारण त्यांना ठिकाणावर आणण्याचं सामर्थ्य अजून त्यांच्या अंगी भिनायचं होतं. म्हणून तुकारामाने आता एक मार्ग सामाजिक जीवनात अनुसरला होता. अडलेल्यांना, दुःखितांना, अपंगांना मदतीचा हात सतत द्यावा आणि गरीब बिचाऱ्या मुक्या प्राण्यावर दया करीत राहावी. एकदा एक म्हातारीचा पाण्याने भरलेला हंडा त्याने डोक्यावर घेऊन नदीवरून तिच्या घरी पोचता केला. जनावरे दुष्काळाने खंगून गेली होती. उठायचंही त्राण राहिले नव्हतं. पाऊस नुकताच पडून गवत उगवले हे पाहून त्यांनी आवली जवळून खुरपं घेतलं आणि गवताचे भारे रचून उठवणी आलेल्या जनावरापुढे गवत टाकीत गेले. दुसऱ्याचा आत्मा, मग तो मनुष्याचा असो की प्राण्यांचा, संतुष्ट करीत राहणं हा देखील परमार्थ आहे, हे आता तुकोबा जाणत होते. इकडे आवली प्रपंच सावरून धरायचा आटोकाट प्रयत्न करीत होती. स्त्री ही पुरुषाची शक्ती आहे, तीच प्रकृती आहे, म्हणून तीच खरी करती आहे. पुरुष हा अकर्ता आणि केवळ भोगता आहे. हे तत्वज्ञानाचं एक सूत्र मनुष्याच्या जीवनातही अनुभवायला येतं. पुरुष कितीही मिळून आणत असला तरी देह झिजून प्रपंच हाकणारी स्त्री असते. ती सर्व विकाराने युक्त असते. तेच खरं.
तिचं स्त्रीत्व असतं. संसारात ऐनवेळी संकटाच्या आपत्तीच्या भारानं खाल्लेल्या अनेक पुरुषांचे प्रपंच खस्ता खाऊन मानहानी विटंबना सहन करून देह झिजून स्त्रीने सावरल्याची असंख्य उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर नित्य दिसतात. तुकोबाने कच खाल्ली नसती तर हेतुता विरक्ती पत्करली होती आणि म्हणून आवली त्यांचा प्रपंच खस्ता खाऊन सावरीत होती. दुष्काळांची विध्वंसक लाट येऊन गेली होती. आता पाऊस पडला होता म्हणून कान्होबाच्या मदतीने ती शेत लागवडीस आणीत होती. तिचं करपून गेलेल्या आशाने आता मूळ धरलं होतं. तुकोबाने आता एकदा लहानसा उद्योगधंदा करावा असं तिला वाटलं. ती म्हणाली, ऐकलात का? आता दिवस बरे येऊ लागलेत. एकदा लहानसं दुकान घालून 4 पैसे मिळालेत तर नाही काय चालणार? आवली आपल्या प्रपंचात पुन्हा खेचते आहे हे जाणून तुकोबाने निर्धारानं तिला म्हटले, आवले, लहानसे दुकान का म्हणून? मला आता खूप मोठं दुकान घालायचंय. साऱ्या जगाचे व्यवहार तिथं चालवायचे आहेत. विकणारा मीच, विकत घेणारा मीच आणि दुकानही मीच. सुखाच्या पेटेत भक्तिभावाचे दुकान मांडले मी. राम नामाचा माल कचून भरलाय. त्यात थोर थोर भाग्यवंत येऊन गेले. त्यांनी हाच माल भरला होता. या व्यापारात खोटेपणा नाही की फसवाफसवी नाही. उलट या व्यापारात विकणाराचं आणि घेणाराचंही चित्त शुद्ध होतं. आणि म्हणून मी सर्वांना हाक देत आहे की या रे या आणि हा सर्व माल लुटून न्या. एकही पै द्यावी लागणार नाही तुम्हाला. भक्तिभाव आम्ही बांधिला असे गाठी. साधवितो हाटी घ्या रे कोणी. सुखाचे पेटे घालिता दुकानं. मांडेला वान रामनाम. मागे भाग्यवंत झाले थोर थोर. तीही केला फार हाची साठा. सुखाचे पुकाचे सकळांचे सार. तरावया पार भवसिंधू. खोटे कुडे येते नाही घातपात. करी शुद्ध चित्त तुका म्हणे. तुकोबांना आता तथाकथित लौकिकाची लाज राहिली नव्हती. प्रपंचात त्यांनी वैभव उपभोगलं होतं. पुरुषार्थ दाखविला होता आणि विपन्नताही अनुभवली होती. ते आता या लौकिका अवस्थापलीकडे गेले होते. ते खरे शूर होते. म्हणून प्रपंचात राहूनही त्यांनी प्रपंचाचा त्याग हेतुता केला होता. भ्याडासारखे पळून गेले नव्हते. जिंकावा संसार येणे नव्हे तरी शूर, अशा शूर पुरुषाप्रमाणे त्यांनी संसार जिंकला होता. संसार जिंकून त्यांना आता देवाचे चरण जोडायचे होते. दुसरा कोणता सोस नव्हता. आता काही सोच न करी आणिक धरीन ते एक हेची दृढ. जेने भव सिंधू उतरी जे पार. तुटे हा दुस्तर गर्भवास. जोडीन ते आता देवाचे चरण. अविनाश धन परमार्थ. तुका म्हणे बरे जोडला हा देह मनुष्यपणे इह लोका आलो. मनुष्य देहाची सार्थकता तुकोबा भौतिक वैभवात मानित नव्हते. आत्मिक वैभवात मानित होते. हा त्यांच्या व्यक्तितत्वाचा अनन्यसाधारण पैलू म्हटला पाहिजे. हे आत्मिक वैभव हे आत्मस्वतंत्र प्रपंचासाठी बांधलेल्या घरात प्राप्त होत नसते. जिथे चित्तवृत्ती स्थिरावतात, मन शुद्ध होते, वृत्ती काहीशी उन्नत होते, अशा देवालयाच्या त्यासाठी आवश्यकता असते. असे हे तुकाराम महाराज महान होऊन गेले.